आता अनेक आमच्या सदस्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, त्याची आकडेवारी वाढली आहे, अशा प्रकारचे अनेक विषय या ठिकाणी मांडले. खरं म्हणजे इतके वर्ष मी गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना नेहमी हे सांगतो की गुन्हेगारीच्या संदर्भात आकडेवारीने त्याचं समर्थन करणं किंवा आकडेवारीने त्याचं विश्लेषण करणं हे खूप संवेदनशील वाटत नाही. तथापि समोरून आकडेवारी मांडली गेली तर आपल्याला आकडेवारी मांडावीच लागते. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आता 2024ची तुलना केली, म्हणजे 23च्या तुलनेत 24मध्ये घटले आहेत. 24ची तुलना जर केली आपण तर गुन्हे 11,656 कमी आहेत, म्हणजे 6.75% गुन्हे कमी झाले आहेत. मग याच्यामध्ये खून असेल, खुनाचा प्रयत्न असेल, दरोडा असेल, जबरी चोरी असेल, घरफोडी असेल, चोरी असेल, असे सगळे जे गुन्हे आहेत हे गुन्हे या ठिकाणी कमी झालेले आहेत. आणि सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे 2022मध्ये 16.45% होतं ते आता 19%वर गेलं आहे. आणि यासोबत ते आता साधारणपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2021 सालचा जर आपण विचार केला तर फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम आहे फक्त 2.75% रक्कम ताब्यात येत होती. आता ती 2.75%वरनं फसवणूक झालेल्या केसेसमध्ये सायबर फ्रॉडमध्ये जवळपास 16%पर्यंत पोहोचलेली आहे. हे काही समाधानकारक आहे असं नाही आहे, पण ही चांगली प्रगती आहे. मी सांगू इच्छितो की 3%वरनं 16%वर आपण पोहोचलो आहोत. आणि आता जर गोल्डन अवरमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण 90% केसेसमध्ये त्या ठिकाणी पैसे वाचवू शकतो आहोत. अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता काही लोकांना मी गृहमंत्री असलो की नागपूरचीच आवड आहे. सुनील प्रभू साहेब काय असं करताय, का नागपूरला बदनाम करताय आपण? नाही, माहिती चुकीची आहे. चुकीच्या आहे की नागपूरमध्ये गुन्हे वाढले नाही, किंबहुना नागपुरात गुन्हे कमी झाले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर विचार केला तर राज्यामधले गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 6.5% आहे, पण नागपूरमध्ये गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 11% आहे. आणि आपण जर मागच्या वर्षीची तुलना केली तर 581 गुन्हे हे नागपूरमध्ये कमी झाले आहेत, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न 25%ने कमी आहे, दरोडा 6ने घट आहे, जबरी चोरी 60ने घट आहे, चोरीचे गुन्हे 248ने घट आहे, वाहन चोरी 100ने घट आहे. आता सगळं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवत नाही. आणि जवळपास प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये नागपूरमध्ये 12%ची वाढ झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निदर्शनास आणून देतो की मी गृहमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये गुन्हे वाढले आहे जयंतराव, असं इथे जे भासवण्याचा प्रयत्न होतो ते चुकीचं आहे. आज नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपुरातली इन्व्हेस्टमेंट थांबावी अशा प्रकारचं तुमच्या मनात नसेल असं मी समजतो. महापेमध्ये आता आपण अत्याधुनिक अशा प्रकारचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केलाय आणि पुढील 5 वर्षामध्ये 5,000 पोलिसांना सायबर प्रशिक्षित आपण करतो. मी मागे देखील सांगितलं की आता याला आपण सायबर कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे आणि आपल्या सायबर कॉर्पोरेशनने तयार केलेलं हे जे काही सायबर सेंटर आहे हे लोकांना इतकं आवडलं की आता 4 राज्यांनी आपल्याला आपल्या कॉर्पोरेशनला काम देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, त्यांच्याकडे अशा प्रकारचं सायबर सेंटर तयार करण्याकरता. यासोबत आपण नोडल सायबर पोलीस स्टेशन केलं आहे. 50 जिल्ह्यामध्ये सायबर लॅबची क्षमता वृद्धी आपण केली आहे. आपण एक 1945 म्हणजे 1945 असा एक नंबर दिलेला आहे. आता कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यामध्ये 1930 किंवा 1945 हा नंबर जर डायल केला तर तात्काळ आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून
अतिशय कमीत कमी वेळात कुठेही ते पैसे गेले असले तरी थांबवू शकतो अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे। याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्सिकची व्यवस्था केली आहे, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची सर्चची व्यवस्था केली आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार केला आहे, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपण तयार केलेलं आहे, सायबर घुसखोरीचा प्रतिबंध करण्याकरता, हॅकिंग करता अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि खूप मोठी रोबस्ट व्यवस्था। म्हणजे आता एखाद्या खाजगी आस्थापनेलाही आपलं सायबर ऑडिट करायचं असेल तर ते ऑडिट करण्याची क्षमता ही आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार केलेली आहे। महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्येही आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास 91% प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। बलात्काराच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये 98% घटना उघडकीस आलेल्या आहेत आणि मी फार डिटेलमध्ये जात नाही, पण हे समाजाचं दुर्दैव आहे की आपण जर बघितलं तर बलात्काराच्या या सगळ्या प्रकरणामध्ये 99.52% आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे किंवा नातेवाईक आहेत। अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते। हे समाजाचं अतिशय विदारक अशा प्रकारचं सत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पण यामध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये 60 दिवसामध्ये निर्गती करण्याचं जे एक आपण लक्ष्य ठेवलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करतो। 2020 पर्यंत आपण 45% केसेसमध्ये, म्हणजे 19 ला आपण हा निर्णय घेतला होता, 20 पर्यंत केवळ 45% केसेसमध्ये आपण ही निर्गती 60 दिवसात करायचो। आता अरे नका आणून देऊ रे बाबा, उगीच कोणी काही दिलं तरी डिस्टर्ब होतं जरा। आता जर आपण बघितलं तर 60 दिवसामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 97.3% इथपर्यंत आपण निर्गती केली आहे। म्हणजे 97.3% केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत सगळं इन्व्हेस्टिगेशन संपवून आपण चार्जशीट त्या ठिकाणी दाखल करतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपली जी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि मध्यंतरीच्या काळात आपणही वाचले असतील, वेगवेगळ्या प्रकारे आता ज्युडिशियरी देखील आपल्याला मदत करते आहे। 7 दिवसात केसचा निकाल, 15 दिवसात केसचा निकाल, अशा पद्धतीनं देखील काही निकाल या ठिकाणी आलेले आहेत। यासोबत ऑपरेशन मुस्कान की जी हरवलेली बालकं आपण ज्याच्यामध्ये शोधतो, पोलिसांनी त्यातही अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि आतापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये 41,193 मुलं ही आपण सोडवून आणलेली आहेत। आणि एवढंच नाही तर आता दरवेळेस आपल्या सभागृहामध्ये महिलांच्या संदर्भातला विषय येतो, मग ती आकडेवारी येते आणि मग आपल्याला ते सांगावं लागतं की वर्षभरात या महिला सापडतात, 90%च्या वर महिला त्या ठिकाणी सापडत असतात। पण आता आपण एक मिसिंग सेल तयार केलेला आहे आणि या मिसिंग सेलच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हरवलेल्या किंवा निघून गेलेल्या महिला, मिसिंग ज्या महिला आहेत यांचं परमनंट ट्रॅकिंग केलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। कारण